Good morning, everyone. Hello, my name is Shubhada, and today we all are going to learn what are pronouns. आज आपण शिकणार आहोत की प्रोनाउन्स म्हणजे काय. तर प्रोनाउन्सचं डेफिनेशन हे आहे की प्रोनाउन्स आर युज्ड इन द प्लेस ऑफ नाउन्स टू अवॉइड रेपिटेशन. प्रोनाउन्स म्हणजे असे वर्ड्स जे नाउनच्या जागी वापरले जातात. कशासाठी वापरले जातात? तर रिपिटेशन अवॉइड करण्यासाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, जर माझ्याकडे एक स्टुडंट आहे रिया नावाची, तर प्रत्येक वेळी मी असं नाही म्हणू शकत ना, रिया आली, रिया बसली, रियाने पुस्तक उघडलं, रियाने अभ्यास केला, रियाने पाणी प्यायलं आणि मग रिया घरी निघून गेली. त्याच्याऐवजी मी प्रत्येक वेळी रिया 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 वापरण्याऐवजी ती हा वर्ड वापरत असते. तर सेम वे इंग्लिशमध्ये आपण सतत एखादं नाउन रिपीट करायच्या ऐवजी जेव्हा प्रोनाउन यूज करतो तेव्हा ते ऐकायलाही बेटर वाटतं. सो देर आर 7 मेन प्रोनाउन्स: आय, यू, ही, शी, इट, वी अँड दे. आय म्हणजे मी. आय हे आपण स्वतःसाठी वापरतो. आय एम अ टीचर, मी एक शिक्षिका आहे. यू हे सेकंड पर्सनसाठी, म्हणजे मी ज्याच्याशी डिरेक्टली बोलते त्याच्यासाठी वापरलं जातं. जसं की मी आता तुमच्याशी बोलते, यू आर अ स्टुडंट, तू एक स्टुडंट आहेस. नेक्स्ट, ही. ही म्हणजे थर्ड पर्सनसाठी वापरलं जातं, एकवचनी, पण जो आपल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये नाही. जसं की ही इज अप्लाइंग फॉर अ जॉब, तो जॉबसाठी अप्लाय करत आहे. नेक्स्ट इज शी. शी हे फिमेल्ससाठी, गर्ल्ससाठी वापरलं जातं. शी म्हणजे ती. शी इज स्टडीइंग, ती अभ्यास करत आहे. नेक्स्ट इज इट. इट हे माणसांसाठी कधीच वापरलं जात नाही. इट म्हणजेच ते. इट हे नेहमी ऑब्जेक्ट्स, प्लेसेस अँड ॲनिमल्ससाठी वापरलं जातं. जसं की इट इज अ पेन, इट इज अ मार्कर इन माय हँड, इट इज अ नाईस कॅफे, तर छान कॅफे आहे. इट इज बार्किंग म्हणजेच द डॉग इज बार्किंगला मी इट इज बार्किंग पण म्हणू शकते. तर इथे जर आपण पाहिलं, परत एकदा रिवाइज करूयात. आय आपण स्वतःसाठी यूज करतो, यू आपण डिरेक्टली ज्याच्याशी बोलतोय त्याच्यासाठी यूज करतो, ही आपण बॉयचं नाव रिप्लेस करायसाठी यूज करू शकतो. राहुल 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 म्हणण्यापेक्षा मी ही म्हणू शकते. सेम वे शी हे गर्लच्या नावाला रिप्लेस करण्यासाठी यूज केलं जातं. जसं की प्रियांका प्रियांका, प्रियांकाने हे केलं, प्रियांकाने ते केलं, याच्याऐवजी मी शी डिड दिस, शी डिड दॅट असं म्हणू शकते. आणि इट हे माणसांसाठी यूज होत नाही, हे यूज होतं कशासाठी? ऑब्जेक्टचं नाव रिप्लेस करण्यासाठी, प्लेसचं नाव रिप्लेस करण्यासाठी आणि ॲनिमलचं नाव रिप्लेस करण्यासाठी. आता हे सर्व आहेत हे सिंग्युलर साठी आपण यूज करतो. हे जे प्रोनाउन्स आहेत हे सिंग्युलर म्हणजे एक व्यक्ती असला पाहिजे, एक ऑब्जेक्ट असलं पाहिजे, त्यासाठी आपण हे सर्व यूज करतो. जेव्हा प्लुरल आपण बघतो, प्लुरल म्हणजेच अनेकवचनी, जसं की वी. वी म्हणजे आम्ही, म्हणजे असा ग्रुप ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः देखील असायला हवे. सो वी आर फ्रेंड्स. ठीक आहे, वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. असा ग्रुप पाहिजे ज्या ग्रुपमध्ये तुम्ही स्वतः देखील असायला हवे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता इथे फ्रेंड्स मध्ये पहा, अनेक वचने आहे, तर फ्रेंड्स एस लागलेला आहे ऍट द एंड. नाव कमिंग टू दे. दे हे सुद्धा प्लुरलच आहे. दे म्हणजे ते सर्व. दे म्हणजे ते आणि इट म्हणजे ते असं नाही. इट म्हणजे ते सिंग्युलर साठी आणि दे म्हणजे ते सर्व. म्हणजे असा ग्रुप ज्याच्यामध्ये तुम्ही नाही आहात. तुम्ही असला असता तर तो वी झाला असता. ओके, अँड दे मीन्स ते सर्व. फॉर एक्झाम्पल, दे आर माय स्टुडंट्स, तर मी डिरेक्टली त्यांना नाही म्हणू शकत तसं. हा पण दे इज अ थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू, थर्ड पर्सन मध्ये येतो तो. तर मी आपण दोघं बोलत असताना मी थर्ड पर्सन म्हणजे इकडे जर स्टुडंट्स बसले असतील तर मी तुम्हाला सांगू शकते की दे आर माय स्टुडंट्स. इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, दे आर माय नेबर्स, आणि त्यामध्ये तुम्हाला नेबर असं नाही दिसणार, तर नेबर्स एस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय होप तुम्हाला प्रोनाउन्स हा टॉपिक व्यवस्थितपणे समजला असेल. तुम्हाला जर प्रोनाउन्स आणखी डीपली शिकायचं असेल, जसं की व्हॉट इज फर्स्ट पर्सन, व्हॉट इज सेकंड पर्सन, व्हॉट इज द स्पीकर, लिसनर अँड स्पोकन अबाउट, त्याचसोबत तुम्हाला याच्यावरती आणखी एक्झाम्पल्स हवे असतील, आणखी स्टडी करायचं असेल डीपमध्ये, तर तुम्ही युलर्न स्पोकन इंग्लिश क्लासेसला नक्की व्हिजिट करू शकता. त्याची तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे.
आणि अशाच व्हिडिओजसाठी तुम्ही चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, म्हणजे आम्ही प्रत्येक वेळी व्हिडिओ पाठवल्यावरती तुम्हाला एक नोटिफिकेशन नक्की येईल. हॅव अ नाईस डे गाईज. थँक यू सो मच अँड बाय.